नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत बेसनाचे लाडू। त्यासाठी सर्वप्रथम मी खडीसाखर वाटून घेतली मिक्सरला। साखर असेल तर साखर पण तुम्ही दरदरीत वाटून घेऊ शकता। त्याच्यानंतर बेसन कढईत घेतलं आणि हळूहळू बेसन भाजायला चालू केलं। एकदम मंद आचेवर बेसन भाजायचं आणि थोडासा कलर बदलला की त्यात थोडं थोडं तूप टाकून त्याला परत भाजून घ्यायचं। एकदम थोडं थोडं तूप टाकायचं, कारण की तूप जर जास्त टाकलं ना तर ते मिश्रण जे आहे ते खूप जास्त पातळ होतं आणि लाडू व्यवस्थित बांधले जात नाहीत। तर थोडंसं अजून ब्राउनिश झालं की त्याच्यामध्ये खडीसाखर टाकायची आणि हळूहळू ते फोडत फोडत व्यवस्थित त्याला एकजीव करायचं आणि हळूहळू आणखी सुवास दरवरेपर्यंत त्याला एकदम एकजीव करत भाजत राहायचं। भाजून त्याचा कलर थोडासा चेंज होतो, त्याच्यानंतर थोडं 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 त्याला फोडत फोडत भाजायचं आणि पूर्ण कलर असा ब्राउनिश झाला की त्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स पण घालू शकता। पण मला सीड्स आवडतात म्हणून मी त्याच्यामध्ये वॉटरमेलन सीड आणि पंपकिन सीड टाकले। मोठे चमचे पंपकिन सीड आणि त्याच्यानंतर मोठा चमचा वॉटरमेलन सीड मी त्यात टाकले आणि एकदम त्याला मिश्रण मिक्स केलं आणि त्याच्यानंतर ते मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून दिलं। त्याला अर्धा तास थंड होण्यासाठी ठेवायचं। तुम्ही हाताने पण चेक करू शकता हे थंड झालं का। थंड झाल्यानंतर त्याचे हळूहळू लाडू हळूहळू लाडू बांधण्यासाठी घ्यायचं। तर लाडू एकदम व्यवस्थित बांधले जातात। खूप छान आणि एकदम दाणेदार असे लाडू तयार झालेले आहेत। खूप छान त्याला लाडू एकदम वळून घ्यायचे आणि एक 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 ताटात लाडू ठेवून द्यायचे। तुपाचे लाडू जर असतील ना बेसनमध्ये तर छान त्याचा सुवास दरवळतो। एकदम मस्त असे लाडू तयार झालेले आहेत। तर तुम्ही पण ट्राय करून बघा, तुम्हाला कसे लाडू बनवता आले आणि त्याचं कसं टेस्ट वगैरे कशी होती हे मला कमेंट्समध्ये सांगा। हे मी लाडू फर्स्ट टाईम ट्राय केलेले आहेत। खाण्यात तर खूप जास्त चविष्ट झालेले आहेत। तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का। जर माझ्या चॅनलवर तुम्हाला आणखी रेसिपी पाहायच्या असतील तर मी आणखी रेसिपी टाकत जाईन। तर प्लीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच गाईज। बघा आपले सुरेख लाडू तयार आहेत।